आदाब अर्ज़ है। MCN उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। मैं हूं सलाहुद्दीन सिद्दीकी। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद ज़राई पैदावार बाजार कमेटी ने जादौड़ी में मुहैया की बुनियादी सहूलतें और मुकम्मल किए मुख्तलिफ प्रोजेक्ट्स। वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया इफ्तिताह। किसानों और ताजिरों ने किया इत्मीनान का इजहार। महाराष्ट्र फर्टिलाइजर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स एसोसिएशन के ओहदे पर मारूफ सनतकार जगन्नाथ काड़े मुंतखब। शहर में प्रोग्राम मुनक़द। मारूफ ताजिरों और सनतकारों ने किया जगन्नाथ काड़े का इस्तकबाल। शहर औरंगाबाद में जोश खरोश से मनाई गई आनजहानी सावित्रीबाई फुले की जयंती। सियासी समाजी शख्सियात ने किया खिराज अक़ीदत पेश। शहर में मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद। और वज़ीर आला देवेंद्र फडणवीस की औरंगाबाद आमद पर भारतीय जनता पार्टी के अहदेदार और वर्कर्स ने की फाजिल अदालत के हुक्म की खुली खिलाफ वर्जी। खुद को चमकाने के लिए खुलकर की पोस्टरबाजी। क्या कार्रवाई करेगा इंतजामिया, शहरियान का सवाल। और अब खबरें तफसील से। ज़राई बाजार कमेटी की हदूद में मुख्तलिफ प्रोजेक्ट्स की तकमील अमल में आ चुकी है, जिसका इफ्तिताह आज वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के हाथों अमल में आया। औरंगाबाद ज़राई पैदावार बाजार कमेटी की हदूद में गुज़श्ता 25 बरसों से तरक्याती काम नहीं करवाए गए थे, जिसकी वजह से ज़राई पैदावार लाने वाले किसानों के साथ साथ ताजरों और ग्राहकों को भी परेशानियों का सामना था। लिहाजा कमेटी ने हुकूमत के फंड से जादौड़ी मोंडे में रास्ते तामीर किए, व्यापारियों के लिए चबूतरे, किसानों के जरिए लाई जाने वाली ज़राई पैदावार की हिफाजत के लिए टिन शेड्स तामीर किए और ग्राहकों बिलखुसूस ख़वातीन के लिए भी बुनियादी सहूलतें मुहैया की। इन सभी मुकम्मल प्रोजेक्ट्स का इफ्तिताह वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के हाथों आज अमल में आया। इस मौके पर बीजेपी के रियासती सदर राव साहब दानवे, वज़ीर तामीरात चंद्रकांत पाटिल, रियासती वज़ीर सुभाष देशमुख, औरंगाबाद ज़िले के गार्जियन मिनिस्टर डॉक्टर दीपक सावंत, मार्केट कमेटी के चेयरमैन राधा कृष्ण पठाड़े, नायब सदर भापचंद ठोमरे और बाजार कमेटी के डायरेक्टर्स के अलावा ताजिर भी मौजूद थे। मी सर्वप्रथम बाजार समितीच्या संचालक मंडळाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करेन की त्यांनी आज या बाजार समितीमध्ये अनेक महत्त्वाची विकास कामं ही स्वनिधीतनं या ठिकाणी पूर्ण केली। खरं तर आपल्या ज्या बाजार समित्या आहेत यांनी जर नीट काम केलं तर आमच्या शेतकऱ्यांना आज जो त्यांच्या शेतमालाला उचित भाव मिळत नाही तो मिळण्याकरता मोठी मदत होऊ शकते। पण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बाजार समित्यांमध्ये गैरव्यवहार होतात, बाजार समित्यामध्ये स्वतःचं हित पाहिलं जातं। पण मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही अपवाद आहे आणि अतिशय चांगलं काम, शेतकऱ्याच्या हिताचं काम हे या बाजार समितीने केलं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण सगळ्यांनी यांचं स्वागत करावं। खरं तर आपण बघितलं तर आज सातत्याने शेतमालाचा भाव हा आपल्याकरता एक अत्यंत आव्हानात्मक विषय राहिलेला आहे। आमचा शेतकरी आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी राबतो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो, तो शेतमाल पिकवतो, पण अनेक वेळा त्याला त्या शेतमालाचा उचित भाव मिळत नाही। योग्य भाव मार्केटमध्ये असताना तो शेतकरी तो भाव मिळवू शकत नाही। ज्यावेळेस भाव नसतो त्यावेळेस तो माल विकतो, ज्यावेळेस भाव येतो त्यावेळेस त्याच्याजवळ माल नसतो। अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून शेतकऱ्याला उचित भाव मिळाला पाहिजे याकरता ही बाजाराची व्यवस्था आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण तयार केली। आणि या व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला जर तो बाजारात माल घेऊन आला आणि त्यावेळी जर भाव योग्य नसेल तर तिथल्याच गोदामात आपला माल त्या ठिकाणी ठेवून त्याच्यावर माल तारण कर्ज देखील त्याला घेता यावं अशी योजना देखील आपण सुरू केली। आणि त्या माध्यमातून आता राज्यामध्ये अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपला माल तारण ठेवतात, ज्यावेळेस शेतमालाला उचित भाव येतो त्यावेळेस तो विकतात आणि त्याच्यावर त्यांना त्या ठिकाणी पैसे मिळत असल्यामुळे त्यांची जी निकड असते ती निकड देखील त्यांना भागवता येते। आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शेवटी आज आपण बघतो सातत्याने कांद्याच्या संदर्भात गेले काही दिवस आपण पाहतोय की आमच्या शेतकऱ्यांना एवढा त्रास होतोय, कांद्याचे भाव पडल्यामुळे अडचणी तयार होतात। एकीकडे कांद्याचे भाव हे इतके कोसळतात आणि दुसरीकडे शहरांमध्ये मात्र अनेक ठिकाणी
20 रुपयाला 22 रुपयाला आपल्याला त्या ठिकाणी कांदा विकलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मग शेतकऱ्याला भाव मिळत नाही आणि ग्राहकाला देखील त्या ठिकाणी तो जो काही भाव आहे चढलेला तो भाव त्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. मध्ये एक मोठं अंतर असतं. कुठेतरी हे अंतर जर दूर करायचं असेल तर आमची बाजाराची व्यवस्था ही आम्हाला अधिक मजबूत करावी लागेल. आज केंद्र सरकारने ई-नाम सारखी योजना सुरू केली आणि संपूर्ण देशाला सिंगल मार्केट करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये 30 बाजार समित्या ई-नामच्या माध्यमातून आपण कार्यरत केल्या आणि आतापर्यंत 555 कोटी रुपयाचा व्यवहार या बाजार समितीच्या माध्यमातून आपण केला. पण यामध्ये अजून खूप गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी गोदामाची व्यवस्था केली आहे, ग्रेडिंगची व्यवस्था केली आहे. या सगळ्या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. कारण आपण जर देशाचं एक मार्केट ई-नामच्या माध्यमातून तयार केलं तर त्याच्यामध्ये क्वालिटी हा एक महत्वाचा विषय असणार आहे, विश्वासार्हता महत्वाचा विषय असणार आहे. कारण ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ही खरेदी होईल त्यावेळी बाजार समितीवर किंवा माल विकणाऱ्यावर त्या ठिकाणी एक महत्वाची जबाबदारी असेल की ज्यावेळी फिजिकल डिलिव्हरी होईल त्यावेळी जो माल ठरवलेला आहे तो मालच त्या समोरच्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला किंवा व्यक्तीला मिळाला पाहिजे. आणि या दृष्टीनं या सगळ्या व्यवस्था आपल्या बाजार समितीमध्ये उभ्या होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला आनंद आहे की त्या दिशेनं या आपल्या औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीनं अतिशय महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे की ज्या माध्यमातून व्यापारी आणि शेतकरी यांच्यामध्ये एक चांगला दुवा तयार करण्याचं काम हे या ठिकाणी होत आहे. जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी हे आरक्षण दिलं गेलं होतं. परंतु देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं कायदेशीर बाबीची संपूर्ण पूर्तता करून हे आरक्षण कसं टिकल याच्या सर्व कायदेशीर बाबी तपासल्या आणि मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. आणि भविष्यामध्ये आरक्षणाचा फायदा समाजातील अन्य तरुणांना भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी आपल्याला आजच्या प्रसंगी सांगतो आणि या मार्केटला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. मार्केट कमिटीच्या संचालकाचं अभिनंदन केलं. अजून तर पुरी सुधारली नाही, आता सुरुवात झाली. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की अतिशय चांगली मार्केट कमिटी ही झाली पाहिजे की जिथं शेतकऱ्याच्या व्यापाऱ्यांच्या आणि सर्वांना सुखसोयी मिळायला पाहिजे. इथं मागच्या वेळेला बँकेचं मोठं लोन होतं, ते मागच्या लोकांनी पैसे बँकेत भरलेच नाही आणि त्यामुळे कर्ज थांबलं आणि कर्जापायी पणंदी यांची 50 एकर जमीन ही आपल्याकडे घेतली आणि 14 कोटी रुपये भरले. आता या मार्केट कमिटीची ताकद झाली, मार्केट कमिटीमध्ये पैसे यायला लागले. माझा आग्रह राहील मार्केट कमिटीलाही, शासनालाही, पणन मंडळालाही की तुम्ही हे 14 कोटी रुपये परत घ्या आणि मार्केट कमिटीची जी 50 एकर जमीन आहे ते मार्केट कमिटीला परत घ्या की भविष्यामध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी, इथल्या परिसरासाठी, इथल्या व्यापाऱ्यासाठी आणखी काही गाळे करता आले, आणखी त्यांना काही आम्हाला लायसन्स देता आले तर त्याच्यासाठी जमीन लागेल. आता चेअरमन म्हणले की आम्ही विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधायला तयार आहोत. माझं म्हणणं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधा. आणखी ज्या ज्या सोयी तुम्हाला नागरिकाला देता येईल, व्यापारी वर्गाला देता येईल, इथं काम करणाऱ्या मजुराला देता येईल, हमाली व्यापारीला देता येईल, त्या सगळ्या सुखसोयी आपण दिल्या पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मार्केट कमिटीच्या सर्व संचालकाला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं काम केलं. म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतजामिया की जानिब से औरंगपुर में सावित्रीबाई फुले का मुजस्समा नस्ब किया जा रहा है, जिसका भूमि पूजन रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे के हाथों किया गया. सावित्रीबाई फुले का मुजस्समा म्यूनिसिपल इंतजामिया औरंगपुर में नस्ब कर रहा है और महात्मा ज्योतिबा फुले का भी ख़ुद-ए-आदम मुजस्समा नस्ब किया जा रहा है. आज सावित्रीबाई फुले की जयंती थी, लिहाजा सियासी समाजी शख्सियात आज औरंगपुरा पहुंची, जहां महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले को ख़िराज अक़ीदत पेश किया गया. इसी तरह महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले का मुजस्समा नस्ब करने के लिए रुकन पार्लियामेंट चंद्रकांत खैरे के हाथों भूमि पूजन किया गया. इस मौके पर मेयर नंद कुमार घोड़िले, MLA अतुल सावे, म्यूनिसिपल हाउस लीडर विकास जैन, स्टैंडिंग कमेटी चेयरमैन राजू वैद्य, विमेंस एंड चाइल्ड वेलफेयर कमेटी की चेयरपर्सन माधुरी उद्वंत, कॉर्पोरेटर कीर्ति शिंदे, साबिक कॉर्पोरेटर अनिल मकरे, एडिशनल म्यूनिसिपल कमिश्नर श्री कृष्ण भाल सिंह,
एग्जीक्यूटिव इंजीनियर MB काजी और दीगर अवामी नुमाइंदे और म्युनिसिपल मुलाजमीन मौजूद थे। आचारसंहितेच्या आधी या पुतळ्याचं अनावरण मंडलिंगकर या ठिकाणी खरोखर त्यांचे वडील त्यांचं स्वप्न होतं, त्या स्वप्ना दृष्टिकोन केलं। आपण राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे उभं करताना काही नियम झाले। नियम का झाले की कुठेही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काहीतरी नुकसान करायचं, कुठे आंबेडकरांच्या पुतळ्याचं नुकसान करायचं, दंगली व्हायच्या। आणि मग सरकारने एक असा कायदा केला की गृह खात्यातर्फे त्या ठिकाणी तुम्ही मान्यता घ्या, तिथे सगळे त्या ठिकाणी परत लोकांची विचारपूस करा, तिथे काही होणार नाही ही काळजी घ्या आणि मग नंतर करा। आता तर काय झालं की त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या ठिकाणी मध्यभागी त्या ठिकाणी पुतळेच नाही पाहिजे, साईडला पाहिजे। हे असं एक एक नियम येतात। आपली भावना त्या ठिकाणी त्यांच्या पायथ्याशी आहे, आपली भावना त्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो त्या भावनेशी। किंवा इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या नेत्यांना, आपल्या महापुरुषांना त्या ठिकाणी आपण कुठेही असं कुठेही बसवायचं का, ही भूमिका येते। आणि म्हणून महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा हा पुतळा, त्याच्यानंतर मग वल्लभभाई पुतळा तो मी आमचे मित्र अतुल साहेबांना सांगेन, आपली खासदार निधी चालत नाही, आमदार निधी पण चालत नाही या पुतळ्यांसाठी। पण मी एक अशी वेगळी यंत्रणा तयार केली, सुशोभीकरण या नावाखाली तिथे 40 लाख रुपये दिले। पण आता आमचे महापालिकेचे आता अधिकारी ठीक आहे, आता नाव ठेवता येत नाही, ते प्रयत्न करत म्हणजे डिक्लेअर केलं। मग मी एक दिवशी रागवलो आमच्या पांजळेवर, म्हटलं पांजळे 40 लाख रुपये देऊन सुद्धा पुतळा तुम्ही आणि बाकीचे सुशोभीकरण करत नाही तुम्ही, नाही आता करू नंतर करू। शेवटी आता काही झालं, पुतळा तयार झाला। हेच नाही तर महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप, हे सगळे पुतळे राष्ट्रपुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी इथं झाले पाहिजे, ही आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची इथं आमच्या सगळं। आणि म्हणून हे सगळं करायचं असतं। फक्त कायदे कानून त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी हे यंत्रणा मग यांची परवानगी घ्या, त्यांची परवानगी देत नाही परवानगी। मी तुम्हाला सांगतो, संजय शिरसाट यांनी अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा जो छोटा होता तो मोठा करण्यासाठी ते अनेक वेळेस चक्रा मारले त्यांनी। शेवटी एक दिवशी शिवसेना स्टाईलने त्यांनी मग अधिकाऱ्यांना मग धमकावलं, मग कुठेतरी त्या ठिकाणी सही केली। ते सांगायचा मुद्दा की ते अधिकारी पण झारीतले शुक्राचार्य गृह खात्याचे लवकर करत नाही। त्यांना वाटतं की काय इथं अरे तुमच्या डोक्यावर बसवणार का, आम्ही आमच्या इथे बसवतो तरी त्या ठिकाणी ऐकत नाही। आणि म्हणून या ठिकाणी ह्या महापुरुषांचं स्मरण केलं पाहिजे, महापुरुषांचं त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे शिकवण घेतली पाहिजे, तर त्या ठिकाणी राष्ट्र पुढे जाऊ शकतं। आणि म्हणून आज या ठिकाणी मी या ठिकाणी आमच्या ताईनं सांगेल, म्हणजे सगळ्यांना सांगेल, तुम्हाला एकटी नाही, बाकीच्यांना राग येतो, त्यांनाच काय तुम्ही बोलतात, आमच्या काय बोलत नाही, असं असतं ते। सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत या ठिकाणी एक चांगलं एज्युकेशन त्या ठिकाणी आपल्या सर्व समाजामध्ये मी सांगतो, आमच्या अनेक महिला मोठे मोठे पदावर आहे, अनेक महिला आहे। मग भोपळेताई आहे तिकडं आमच्या हा पुतळ्याचा त्या ठिकाणी अनावरण होईल आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी यावं। अनजानी सावित्रीबाई फुले की जयंती औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन में भी मनाई गई और उन्हें खराज अक़ीदत पेश किया गया। अनजानी सावित्रीबाई फुले की जयंती के मौके पर एक मुख्तसर प्रोग्राम औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन की एडमिनिस्ट्रेटिव बिल्डिंग में रखा गया। इस मौके पर मेयर नंद कुमार घोड़ेले के हाथों सावित्रीबाई फुले की तस्वीर पर फूल चढ़ाए गए। इस मौके पर विमेंस एंड चाइल्ड वेलफेयर कमेटी की सदर माधुरी द्वंद, एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर श्री कृष्ण पाल सिंह, डिप्टी म्युनिसिपल कमिश्नर रविंद्र निकम और दीगर अफसरान और मुलाजिमीन मौजूद थे। मारूफ सनतकार जगन्नाथ काड़े के इस्तकबाल के लिए एक तकरीब तापड़ा नाट्य मंदिर में मुनक्कद की गई। इस प्रोग्राम में शहर की मौजूद शख्सियात ने शिरकत की। महाराष्ट्र फर्टिलाइजर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स एसोसिएशन पुणे का चेयरमैन ओहदा जगन्नाथ काड़े के पास आया है, लिहाजा आज तापड़ा नाट्य मंदिर में मुनक्कदा प्रोग्राम में उनका इस्तकबाल किया गया। इस मौके पर मेहमान खुसूसी की हैसियत से सीड्स इंडस्ट्रीज एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र के चेयरमैन अजीत मुड़े, नेशनल सीड्स एसोसिएशन ऑफ इंडिया के नायब सदर समीर मुड़े, एग्रो इनपुट डीलर्स एसोसिएशन नई दिल्ली के चेयरमैन मनमोहन कलंतरी और नाथ सीड्स औरंगाबाद के एग्जीक्यूटिव डायरेक्टर सतीश कागलीवाल के अलावा डिविजनल डायरेक्टर जनरल ऑफ एग्रीकल्चर प्रताप सिंह कदम, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडिंग एग्रीकल्चर ऑफिसर डॉक्टर तुकाराम मोटे, डिस्ट्रिक्ट एग्रीकल्चर डेवलपमेंट ऑफिसर डॉक्टर आनंद गंजेवार, माफदा के नायब सदर सुभाष दरक और जनरल सेक्रेटरी बिपिन कासली भी मौजूद थे। इस्तकबालिया प्रोग्राम को कामयाब बनाने में राकेश सोनी, जयेंद्र पाटनी, अमित नावंदर, नरेंद्र बापू पाटिल, संदेश गंगवाल, राजेंद्र खंडेलवाल, डॉक्टर विजय कुमार सोनी, सुनील रावस, प्रमोद पाटिल, पोपट काका दांडेकर, सुदाम जाधव और दीगर जिम्मेदारान ने अहम रोल अदा किया। शेतकऱ्यांना योग्य प्रकारचं बियाणं, खत, औषधी कसं मिळेल
वेळेवर मिळेल, चांगल्या कंपनीचं मिळेल व रास्त भावात मिळेल याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्व जे दुसरे 2 घटक आहेत, विक्रेते बंधू व कंपनी, हे आपण जबाबदार आहोत. आणि या संदर्भात आपण कायम शेतकऱ्यांशी संपर्कात असतो. त्यांच्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत राहतात, जसं कृषी खातं हे 4थे घटक आहे. त्यांनी मागच्या वर्षी जे बोंडअळीसाठी जे काम केलं ते अशी अजून आता यावर्षी आपल्याला बोंडअळीचं ते पूर्ण झालेलं नाही. त्याच्याशिवाय यावर्षी परत मक्यावरही नवीन आता आपण फॉल आर्मीवर्मचा एक त्रास आहे, त्याच्यामुळे मक्याच्या एकरीमध्ये घट होण्याची शक्यता आहे, ते आहे. परत कापसावरही पुढच्या वर्षी जे यावर्षी काम केलं ते कंटिन्यू चालू ठेवावं लागणार आपल्याला, कारण हे काळजी घेतली नाही की टेक्नॉलॉजीवर आपल्याला तो इफेक्ट दिसणार नाही. तसंच आजच्या कार्यक्रमाला जी आपली ॲग्रो इनपुट असोसिएशनचे श्री कलंत्री साहेब येऊ नाही शकले, त्यांच्यातर्फे ऑल इंडिया असोसिएशनतर्फे पण, म्हणजे आपली जे डीलर असोसिएशन त्याच्यातर्फे पण, आणि व आमची नॅशनल सीड असोसिएशन आहे ऑल इंडियाची सीड कंपनीजची, त्यांच्यातर्फे पण मी काळे साहेबांचे खूप खूप अभिनंदन करतो. व वैयक्तिक अजित सीडतर्फे पण आपल्याला आपल्या असोसिएशनला कधी पण काही शेतकऱ्यांसाठी आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करायची असेल व आपले काही सूचना असतील या असतील याच्यासाठी आम्ही कायम आपल्याशी बांधील राहील आमची, याची मी आपल्याला ग्वाही देतो. व परत एकदा मी काळे साहेबांचे अजित सीडतर्फे व आमचे नॅशनल असोसिएशनतर्फे, स्टेट असोसिएशनतर्फे मी खूप खूप अभिनंदन करतो. पूर्ण अतिथीगण आणि उपस्थित सर्व आपण वितरक बंधू आणि सर्व कंपन्यांकडून आलेले आपले प्रतिनिधी, प्रस्तावना म्हणजे माननीय जगन्नाथ शेठच्या रूपाने आपल्या औरंगाबाद जिल्ह्याला एक सोनेरी रूप किंवा सोन्याचा दिवस आपल्याला आज एक म्हणावं लागेल की ज्यांच्या आज अध्यक्षपदी महाराष्ट्र सीड्स, पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आणि आपल्या औरंगाबादसाठी एक सोनेरी दिवस आपण आज घेऊन आलेलो आहोत. आणि इतकं त्यांच्यावर प्रेम आहे की त्यांच्या प्रेमाला बघून आपली उपस्थिती कळवते की जगन्नाथ शेठ. कोटला कॉलोनी में पानी सप्लाई इंतजाम दुरुस्त करने के मुतालबे पर इलाके की खवातीन ने टाकी पर पहुंचकर एहतजाज किया और म्युनिसिपल अफसरान का घेराव किया. कोटला कॉलोनी की खवातीन गुज़िश्ता रोज़ इलाके में मौजूद पानी की टांकी के करीब पहुंची और शदीद एहतजाज करने लगी. उन्होंने कहा कि इलाके में पानी की शदीद किल्लत है, लेकिन म्युनिसिपल इंतजामिया पानी सप्लाई के इंतजाम दुरुस्त नहीं कर रहा है और जो थोड़ा बहुत पानी वक्फे वक्फे से मिलता है वो इस कदर आलूदा और बदबूदार होता है कि पीने के लायक नहीं रहता. खवातीन ने म्युनिसिपल अफसरान का घेराव किया और मुतालबा किया कि कोटला कॉलोनी और अतराफ की बस्तियों में पीने के पानी के इंतजाम जल्द दुरुस्त किए जाएँ. बसूरत दीगर अवामी तहरीक शुरू की जाएगी. आम्ही निसर्ग कॉलनीतून आलेलो आहे. आमच्याकडे ना तिकडे नळाचं पाणी आहे ना, बोर आहे आणि आता बोरला पाणी पण नाही आहे. जे टँकर येतं ते 3 महिन्याचे आम्ही पैसे भरतो, पण जे 1 दिवस आड येतं ते पण रेग्युलर येत नाही. 4-4, 5-5 दिवस, 6-7 दिवस आम्हाला 1 ड्रम पाणी पिण्यासाठी वापरणं पडतं. नंतर आमचे लेकरं आजारी पडू लागले त्याच्यामुळं. नंतर पहिले तर किती ताप ते सगळं, दिवाळीच्या वेळेस तर 8 दिवस पाणी नव्हतं. आम्ही अक्षरशः यांना फोन करत होतो, कधी कधी हे फोन येऊ लागलं, प्रॉब्लेम आहे की पाणी सप्लाय बंद आहे, असे काहीतरी कारणं सांगू लागले. आता ड्रायव्हरला विचारलं की ड्रायव्हर म्हणतो की पाणी तिथूनच बंद आहे, तुम्ही तिथंच विचारा, त्या सरांशीच बोला, आम्हाला इकडे यायचं असेल की आम्हाला दुसरीकडे पाठवतात, त्याच्यामुळं मी येऊ शकत नाही. पण 6-7 दिवस पाणी आम्ही एका ड्रम कसं काय वापरतो. ते म्हणताय फक्त एकाच महिन्याचा प्रॉब्लेम आहे, पण एका महिन्याचा हा प्रॉब्लेम नाही आहे. एका महिन्यानं आम्ही काही परेशान झालेलो नाही आहे. आम्ही 1 वर्षापासून परेशान आहे. आमच्याकडे काही रेग्युलर पाणी येत नाही. निसर्ग कॉलनी, पेठेनगर. पाणी म्हणजे नाही, बोरला पाणी नाही, विहीर नाही, कुठं विहिरीचं शेंदून आणायला नळ नाही. आमचे लेकरं बिमार पडत, हे घसे दुखायलेत, काविळी झालाय. आणि हे ड्रम, 1 ड्रम पाणी आम्ही किती दिवस वापरायचं. 8 दिवस पाणी येत नाही, कधी 4 दिवस येत नाही, कधी 5 दिवस येत नाही. ते म्हणतात की पाणी येतं, आमचं पाणी येतं, पाणी येतच नाही ना. आम्हाला एक माणसाला एका ड्रमसाठी पैसे 1120 रुपये भरावे लागते 3 महिन्याचे. 1120 रुपये. तुम्ही रेग्युलर पैसे वगैरे भरतो? 3 महिन्याचे भरतो आम्ही सारखे. असं टप्पामध्ये बंदच नसतो आमचा. आम्हाला दुसरा साराच नाही ना पाण्याला. येऊन जाऊन ड्रामाचंच पाणी आहे आम्हाला. आता सगळ्याचे बोर आटले तर कुणाच्या बोरला पाणी नाही, कुणा हांडा भरून मागून प्यावात.
मग जायचं कुठं आमच्या वस्तीनं पाण्याला? दुसऱ्या दिवशी पाणी यायला पाहिजे. 4 लेकरं असले तर 7-8 जणांचा खटला होतोय. 7-8 जणांना 4 दिवस पाणी पुरू शकत नाही. तिसऱ्या दिवशी पाणी आले तेव्हा पाणी पुरतंय. प्यायचं पाणी पाहिजे तर आम्हाला प्यायच्या पाण्यासाठी अर्जंट तिसऱ्या दिवशी आम्हाला ड्रम भेटला पाहिजे. आणि त्याचं म्हणणं आहे की येत आहे तुम्हाला रेग्युलर पाणी, तर रेग्युलर पाणी वर्ष आम्ही ड्रम भरवायला 6 महिन्यापासून आमची अडचण आहे पाणी नाही. ती 4 दक्कन ओडिसी ट्रेन आज औरंगाबाद रेलवे स्टेशन पर पहुंची, जहां इंतजामिया ने गैर मुल्की मेहमानों का शानदार इस्तकबाल किया। मुंबई से चलने वाली दक्कन ओडिसी स्पेशल ट्रेन आज 60 मुसाफिरों को लेकर औरंगाबाद रेलवे स्टेशन पहुंची, जिनमें अमेरिका, स्पेन, इंग्लैंड, जर्मनी, बेल्जियम और दीगर मुल्कों के टूरिस्ट के अलावा NRIs का भी शुमार है। इन सभी सयाहों का औरंगाबाद रेलवे स्टेशन पर शानदार इस्तकबाल किया गया और उनका मुँह मीठा किया गया। इस मौके पर MTDC के विजय जाधव, उमेश जाधव, जसवंत सिंह और रेलवे अफसरान भी मौजूद थे। और इसके बाद ये गैर मुल्की औरंगाबाद और अतराफ़ के तारीख़ी मकामात की सैर पर रवाना हो गए, जो लगभग 1 हफ्ते बाद इसी ट्रेन से मुंबई के लिए रवाना होंगे। देवेंद्र फडणवीस की औरंगाबाद आमद पर बीजेपी वर्कर्स ने शहर भर में पोस्टर्स लगाए और फाजिल अदालत के हुक्म की खुली खिलाफ वर्जी की, जिस पर शहरियान सवाल कर रहे हैं कि आखिर इनका हिसाब कौन लेगा। नाजरीन, शहर औरंगाबाद में पोस्टरबाजी का चलन उरूज पर है। हालांकि फाजिल अदालत की हिदायत पर रास्तों, चौराहों पर पोस्टर्स और बैनर्स लगाने वाली सियासी समाजी शख्सियात पर म्यूनसिपल इंतजामिया ने हाल ही में कार्रवाई की और पोस्टर्स हटा दिए, लेकिन वज़ीर आला देवेंद्र फडणवीस की आमद पर खुद बीजेपी के अहदेदारान और वर्कर्स ने खुद को चमकाने के लिए शहर भर में पोस्टर्स लगाए और फाजिल अदालत के हुक्म की खुलेआम खिलाफ वर्जी की। अब देखना यह है कि मुतल्लिक़ा इंतजामिया इन लोगों पर क्या कार्रवाई करता है जिन्होंने फाजिल अदालत के हुक्म का भी पास नहीं रखा। आंजानी सावित्रीबाई फुले की जयंती के मौके पर एक प्रोग्राम रखा गया, जहां मुख्तलिफ शोबों में गिरां कदर खिदमात अंजाम देने वाली ख़वातीन का इस्तकबाल किया गया। आंजानी सावित्रीबाई फुले की जयंती के मौके पर यह प्रोग्राम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर रिसर्च सेंटर में बहुजन समाज पार्टी की औरंगाबाद विंग की जानिब से रखा गया, जिसका आगाज़ सावित्रीबाई फुले को खराज अक़ीदत पेश करने के बाद अमल में आया। इस प्रोग्राम में मुख्तलिफ शोबों में गिरां कदर खिदमात अंजाम देने वाली ख़वातीन का इस्तकबाल किया गया। उन्हें तोहफे में रिस्ट वॉच दी गई और सर्टिफिकेट से नवाजा गया। इस मौके पर पार्टी के ज़िला सदर महेंद्र सोनोने, खजानची नदीम चौधरी, शहर सदर गणेश निकालजे, सचिन संबोड़े, कुणाल लांडगे, धीरज मोरे, दादाराव गायकवाड़ और दीगर पार्टी वर्कर्स मौजूद थे। बीजेपी हुकूमत ने खानाबदोश खानदानों को धोखा दिया है और उन्हें पसमानदगी के दलदल में ढकेल दिया है, लिहाजा आने वाले इलेक्शन में NCP उसे ज़रूर मज़ा चकाएगी। इन ख़ैरात का इज़हार हीरालाल राठौड़ ने किया। NCP भटके विमुक्त सेल के रियासती सदर औरंगाबाद आए थे, जिनके हाथों सेल के 9 नामजद सुदूर का इस्तकबाल किया गया, जिनमें सुनील गुलाबराव चौहान, श्रीराम लिम्बाजी जाधव, वीरेंद्र राम सिंह पवार, गुलाब चौहान और शारदा मुरलीधर चौहान का शुमार है। 9 नामजद सुदूर को हीरालाल राठौड़ के हाथों नामजदगी सर्टिफिकेट दिए गए और NCP के ज़िला कारगुजार सदर ख्वाजा शरफुद्दीन मुल्ला ने सभी का इस्तकबाल किया। इस मौके पर पार्टी के औरंगाबाद ज़िला सदर कैलाश पाटिल, जालना ज़िला सदर डॉक्टर निसार देशमुख, औरंगाबाद शहर सदर काशीनाथ कोकाटे, ज़िला नायब सदर अयूब खान, प्रेम सिंह चौहान, कल्याण राठौड़, संतोष राठौड़, सचिन पवार, जनार्दन चौहान और दीगर पार्टी वर्कर्स मौजूद थे। तर यांच्या नेमणुका या ठिकाणी केलेल्या आहेत आणि नेमणुका करण्याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर पूर्वीपासून हा भटक्या विमुक्त समाज प्रेम करत आलेला आहे आणि त्यांच्याबरोबर राहिला आहे। काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने भूलथापा देऊन केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेवर आलेले आहेत, त्याला कठाळून हा जो समाज, जो विखुरला गेलेला समाज, तो पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर आलेला आहे। आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर पहिल्यापासून प्रेम करत आलेला समाज आहे। साहेबांच्या पाठीमागेच हा भटक्या विमुक्त समाज आहे, तो अधिक जोमाने आता येऊ इच्छितो आहे। त्याचं कारण आहे या ठिकाणी औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये बंजारा भटक्या विमुक्त समाजाची संख्या मोठी आहे। अब के बार राष्ट्रवादी की सरकार ही धागा आमच्या हातात घेऊन आम्ही राज्यभर फिरतोय आणि महाराष्ट्रातलं सरकार तर आम्ही उलटून पाडूच, पण केंद्रातलं सुद्धा सरकार उलटून पाडण्याची ताकद भटक्या विमुक्तांची आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि खामखेड़ा जिला परिषद स्कूल में एक तस्वीरी नुमाइश रखी गई और गांव वालों को तंबाकू से होने वाले नुकसान से वाकिफ करवाया गया।
औरंगाबाद ताल्लुक़े में वाक़ खामखेड़ा ज़िला परिषद स्कूल में यह तस्वीरी नुमाइश तंबाकू कैंसर का सबब के उन्वान से रखी गई और तस्वीरों के ज़रिए ये समझाने की कोशिश की गई कि तंबाकू को चबाने या उसका बीड़ी सिगरेट के ज़रिए इस्तेमाल करने से कौन कौन से जिस्मानी अज़ा मुतासर होते हैं और इंसान किस तरह कैंसर के मर्ज़ में मुब्तला हो जाता है। स्कूल के असातिज़ा और तलबा ने गाँव वालों से अपील की कि वो खुद अपनी ज़िंदगी की खातिर तंबाकू का इस्तेमाल तर्क कर दें और इस ज़िम्मन में अवामी बेदारी मुहिम चलाकर अपने साथ साथ औरों की जान भी बचाएँ। एडवोकेट माधुरी उद्वंत ने अपने म्यूनसिपल दफ्तर में अनजानी खवातीन रहनुमाओं की तस्वीरें लगाई हैं जिनकी नकाब कुशाई आज अमल में आई। अनजानी सावित्रीबाई फुले की जयंती की मुनासिबत से म्यूनसिपल कॉरपोरेशन की विमेंस एंड चाइल्ड वेलफेयर कमेटी की चेयरपर्सन एडवोकेट माधुरी उद्वंत ने अपने म्यूनसिपल दफ्तर में अनजानी जिजाऊ, झांसी की रानी लक्ष्मीबाई, अहल्याबाई होलकर और दीगर खवातीन रहनुमाओं की तस्वीरें लगाई हैं जिनकी नकाब कुशाई आज सावित्रीबाई फुले की जयंती के मौके पर की गई। इस मौके पर म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर नीता पाटलकर, चीफ ऑडिटर दीपा रानी देवतराज और म्यूनसिपल कॉरपोरेशन के दीगर लेडी एम्प्लॉइज मौजूद थीं। आरटीओ ऑफिस के मुलाजमीन ने मुख्तलिफ मुतालबात पर आज ठिया आंदोलन किया और हुकूमत के नाम एक मुतालबती मेमोरेंडम इंतजामिया के सुपुर्द किया। आरटीओ मुलाजमीन तंजीम के जिम्मेदारान ने कहा कि हुकूमत मुलाजमीन की तरक्की के बारे में सोचती ही नहीं है, जिसकी वजह से उनका मुस्तकबिल ख़तरे में है। ऑफिस में न तो मुलाजमीन की तादाद बढ़ाई जाती है और न ही उन्हें सीनियरिटी के एतबार से प्रमोशन दिया जाता है, जिसके सबब उनकी तनख्वाह भी नहीं बढ़ पा रही है और यही वजह है कि आज रियासत महाराष्ट्र के सभी आरटीओ मुलाजमीन और उनके अफराद ख़ानदान परेशान हैं। मुलाजमीन तंजीम ने एक मुतालबती मेमोरेंडम भी हुकूमत के नाम इंतजामिया के सुपुर्द किया और मुलाजमीन के साथ इंसाफ करने का मुतालबा किया। इस मौके पर तंजीम के अहदेदारान और अरकान और मुतासरा मुलाजमीन मौजूद थे। और ख़बरों के आखिर में एक बार फिर नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। औरंगाबाद ज़राई पैदावार बाजार कमेटी ने जादौड़ी में मुहैया की बुनियादी सहूलतें और मुकम्मल किए मुख्तलिफ प्रोजेक्ट्स। वज़ीर आला देवेंद्र फडणवीस के हाथों किया गया इफ्तिताह, किसानों और ताजिरों ने किया इत्मीनान का इजहार। महाराष्ट्र फर्टिलाइजर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स एसोसिएशन के ओहदे पर मारूफ सनतकार जगन्नाथ काड़े मुंतखब। शहर में प्रोग्राम मुनक़द, मारूफ ताजिरों और सनतकारों ने किया जगन्नाथ काड़े का इस्तकबाल। शहर औरंगाबाद में जोश खरोश से मनाई गई अनजानी सावित्रीबाई फुले की जयंती। सियासी समाजी शख्सियात ने किया खिराज अक़ीदत पेश। शहर में मुख्तलिफ प्रोग्रामों का इनेकाद। और वज़ीर आला देवेंद्र फडणवीस की औरंगाबाद आमद पर भारतीय जनता पार्टी के अहदेदारान और वर्कर्स ने की फाजिल अदालत के हुक्म की खुली खिलाफ वर्जी। खुद को चमकाने के लिए खुलकर की पोस्टरबाजी, क्या कार्रवाई करेगा इंतजामिया, शहरियान का सवाल। इसी के साथ MCN उर्दू खबरनामा खत्म होता है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं सलाहुद्दीन सिद्दीकी आपसे इजाज़त चाहता हूँ। खुदा।